जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून हेल्पिंग हँड फाउंडेशनच्या वतीने दिव्यांग बांधवांना त्यांच्या विविध कल्याणकारी योजना व सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी दिव्यांग बांधवांनी अल्पोपहाराचा सुद्धा आस्वाद घेतला। फैजाने सूफी मल्टीपर्पज सोसायटी आर्णी यवतमाळ द्वारे संचालित हेल्पिंग हँड फाउंडेशन अमरावती द्वारे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सागरनगर चपराशीपुरा येथे झालेल्या या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना मान्यवर अतिथींद्वारे मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमात डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय कर्मशाळेचे अध्यक्ष पंकज मुदगल, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सायन्स कोरचे प्राध्यापक दिलीप परकर, प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत, जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सायन्स कोरचे दिव्यांग शिक्षक महादेव तायडे, बचत गट मार्गदर्शक दिगंबर तायडे व डॉक्टर अभय रंगारी उपस्थित होते। प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष श्याम राजपूत यांनी दिव्यांगांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण फक्त सरकारकडून मिळणाऱ्या सहायता राशीवर अवलंबून न राहता शासनाच्या विविध उद्योजकता व स्वयंरोजगाराभिमुख योजनांद्वारे प्रगतीची वाट धरली पाहिजे, असे मनोगत श्याम राजपूत यांनी व्यक्त केले। बचत गट मार्गदर्शक दिगंबर तायडे यांनी शासनाकडून दिव्यांगांकरिता चालणाऱ्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन करीत आपण स्वयंपूर्ण होऊन इतरांनाही मार्ग दाखवला पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले। जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सायन्स कोरचे प्राध्यापक दिलीप परकर यांनी सुद्धा दिव्यांगांना यथोचित मार्गदर्शन केले। डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय कर्मशाळेचे अध्यक्ष पंकज मुदगल यांनी हेल्पिंग हँड फाउंडेशन अमरावतीच्या कार्याची आणि उद्दिष्टांची प्रशंसा करीत हेल्पिंग हँड फाउंडेशनचे हे रोपटे एक दिवस वटवृक्ष होईल अशी शुभेच्छा दिली। कार्यक्रमात आमंत्रित जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सायन्स कोरचे दिव्यांग शिक्षक महादेव तायडे व डॉक्टर अभय रंगारी यांनी देखील उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे संचालन फाउंडेशनच्या सदस्य विद्या पिंपळे यांनी केले। कार्यक्रमाला हेल्पिंग हँड फाउंडेशन अमरावतीचे अध्यक्ष शोएब शेख, उपाध्यक्ष शकील शेख, सहसचिव रहमान शेख, सर्व सदस्य पवन दहातोंडे, दानिश अली, तरन्नुम जहां, आलिया कौसर, इस्माईल शेख आदी उपस्थित होते।